नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. भाजपाचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय बाळासाहेब होनमोरे यांनी मिरज पूर्व भागात झालेल्या नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. त्यांच्याबरोबर बेडग येथे मिरज पंचायत समितीचे सदस्य विष्णुपंत पाटील होते. बेडग येथील माणिक विठोबा जगताप यांच्या नुकसानग्रस्त घराची पाहणी केली. तसेच जयवंत खाडे यांचा जनावरांचा गोठा वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाला होता. तसेच खटाव येथे बांधकाम चालू असलेल्या पोल्ट्रीची भिंत वादळी वाऱ्याने कोसळल्याने शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. यावेळी त्यांच्याबरोबर सरपंच रावसाहेब बेडगे व सहकारी उपस्थित होते. सलगर येथे घराची छप्पर उडून गेलेल्या ठिकाणी माजी सरपंच तानाजीराव पाटील आप्पा यांच्या समवेत नुकसानग्रस्त घराची पाहणी केली. यावेळी बोलताना बाळासाहेब होनमोरे म्हणाले, वादळी वाऱ्याने शेती पिकाचे, घरांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना यातून कसे उभे करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भाजपा नेते माननीय बाळासाहेब होनमोरे म्हणाले. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील व मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे संबंधित नुकसानग्रस्तांसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी बेडगचे माजी उपसरपंच अमरसिंह पाटील, बेडगचे उपसरपंच महेशकुमार कळंत्रे, रविकांत साळुंके, शशिकांत नलवडे, अमोल आवटी, वैभव कोरे, खटाव विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब होनानावर, आदित्य राज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन सोमलिंग बाबू पुजारी, संभाजी पारोजी, गिरीश तेलसंग, आदित्यराज इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सदस्य भीमांना हनुमापुरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.